बगुरू देवळाली कॅम्पमध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, एक संवेदनशील कवी तसेच भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती देवळाली कॅम्प तसेच बगूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी केले. जिल्हा सरचिटणीस शरद कासार व तनुजा घोलप यांनी अटलजींच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. जिल्हा चिटणीस सुनील जाधव, तालुकाध्यक्ष अतुल धनवटे यांनी स्वर्गीय अटलजींचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत नेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूशेठ कृष्णानी, देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, तानाजी करंजकर, दिनकर पवार, मंगेश गुप्ता, अमोद शहाणे, सतीश कांडेकर, प्रकाश कर्डिले, गणेश गोडसे, सुरेश पाटील, हेमंत गायकवाड, राम गोडे, मंगेश उगले, किरण भागवत, संजय हबडे, विशाल उपाध्याय, शेखर कस्तुरे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी जयंतीनिमित्त अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. बगूरमध्ये देखील माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, एक संवेदनशील कवी, भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती बगूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त बगूर येथे लाडू वाटप करण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन मधुकर कापसे आणि युनुस शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रसाद अडके, निलेश हसे, प्रताप गायकवाड, संदीप वालझाडे, विलास कुलकर्णी, सुनील जाधव, अनंता कापसे, मयूर शेटे, राजेंद्र ओहोळ, प्रमोद शेटे, दत्ता आहेर, शिवाजी आव्हाड तसेच भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, बगूर, देवळाली कॅम्प, नाशिक.